रसिको नमस्कार. गेली जवळजवळ 10-15 वर्ष मनात येत होतं की मातृप्रेमाचे गोडवे आपण गातो, पण वडिलांबद्दल का नाही तितक्याच प्रेमाने उमाळ्याने बोलत, मोकळेपणाने बोलत. एक काळ असा होता की बाबांना सांगू, थांब आता बाबा आले की बघतील तुझ्याकडे, अशी वाक्य घराघरातून ऐकू येत. म्हणजेच आईची माया ममता आणि वडिलांचं रागवणं, क्वचित मार देणं याची सांगड सर्वांनाच मान्य होती. त्याचं उदात्तीकरणही केलं जायचं. अहो, मुलांना एकाचा तरी धाक हवाच ना. पण मला सांगा, आई जर रागीट स्वभावाची असली तरी आई ती आईच, म्हणजे थोडीशी मऊ असतेच. पण वडील, त्यांचा धाक हवाच. त्यामुळे धाक हा कायम वडिलांचाच. मग ते सगळे रागीट वडील बिचारे कायमची देण्यात येणारी काटेरी फणसाची उपमा स्वीकारायचे आणि गप्प बसायचे. काही वेळेला आपल्या वडिलांसारखं वागणं म्हणजेच बाबा होणं असंही वाटून जायचं. पण एकूणात भारतीय संस्कृतीमध्ये ना, वडिलांनी बाळाचे लंगोट बदलणं, आजारपणात जागरणं करणं, मुलांना प्रेमानं मिठीत घेणं, या सगळ्या गोष्टींकडे जरा सावत्रपणानेच बघितलं जातं. खरं तर जगात प्रत्येक मुलाला आईवडील असतात. आईची जशी असंख्य नावं तशी वडिलांचीही. तात, पिताश्री, बाबूजी, बाबा, अण्णा, दादा, काका, पप्पा, डॅडी आणि पॉप्स वगैरे सुद्धा. प्रत्येक भाषेत वडिलांना एक शब्द आहे. कोरियन भाषेत तर वडिलांना भात असं म्हणतात. आता आईला वरण किंवा डाळ असं म्हणतात का तेवढं मात्र माहीत नाही. तर वडिलांबद्दलचा आदर, प्रेम हा हात राखून व्यक्त करण्यापासून आजकालच्या नवीन पिढीत चक्क आपल्या बाळासाठी पॅटर्नल लीव्ह घेण्यापर्यंत येऊन पोचला आहे. करण जोहर, तुषार कपूर यांच्यासारख्या हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या तरुणांनी तर चक्क लग्न न करता सरोगसीच्या माध्यमातून आपली मुलं जन्माला घातली आणि आज सिंगल पेरेंट म्हणून आपली जबाबदारी अतिशय उत्तम पद्धतीनं निभावतायत. आज बाप माणूस या अभिवाचनातून थोड्या पूर्वीच्या वडील आणि मुलांचं नातं कसं होतं, त्यातून दोघांनीही एकमेकांपासून काय घेतलं, याचा थोडासा आढावा घ्यायचा प्रयत्न करतोय. त्याबरोबरच मुलांवर संस्कार करणं म्हणजे काय असतं याचा वस्तुपाठ देखील हे वडील आपल्याला देतील याची आम्हाला खात्री आहे. तेव्हा वडील म्हणून उपस्थित असलेल्या सगळ्या बाप माणसांचं पुन्हा एकदा स्वागत. अभिरुची बुक क्लब सोलापूर सहर्ष सादर करीत आहे बाप माणूस. सहभाग डॉक्टर वैशाली जोशी, क्षितिजा गाताडे, शुभदा चिडगुपकर, मंजुषा गाडगीळ. निर्मिती अभिरुची बुक क्लब. संहिता आणि दिग्दर्शन मंजुषा गाडगीळ. बाप माणूस, बाप माणूस. अरे भाषा म्हणजे कशी पाहिजे? झणझणीत, एकदम बोंबलाच्या चटणीवानी. काय तुम्ही वडील वडील म्हणता, ते भेंडीच्या भाजीवानी बुळबुळीत वाटतंय बघ. असं आम्हाला सुनावणारे आणि रांगडे, मध्यम उंचीचे, काळ्या ओबडधोबड चेहऱ्याचे आणि करारी मुद्रेचे दामोदर रुंजाजी जाधव म्हणजे आमचा बाप, आमचे दादा. धोतर, पांढरा सदरा, खाकी कोट आणि काळी टोपी हा त्यांचा नित्याचा पेहराव. हातात एक काठीही असायची, पण त्या काठीचा आधार म्हणून उपयोग करण्याऐवजी इतरांना दमदाटी करण्यासाठी जास्त व्हायचा. मी सर्व 6 भावंडात लहान. शाळेत पहिला नंबर मिळवायचो. त्यामुळं घरी येणारे हमखास विचारत, काय रो मोठेपणी कोण होणार? मग त्या वयातली मुलं जशी गुळमुळीत उत्तरं देतात तशीच मीही देत असे. काही दिवसांनी दादांनी मला जवळ बोलावलं आणि म्हणाले, हे बघ, लोक तुला सांगतील तू डॉक्टर व्हय, इंजिनियर व्हय, बालिस्टर व्हय, पण तू कुणाचं काय ऐकू नगस. तू तुझ्या बुद्धीला योग्य वाटेल तेच होण्याचा प्रयत्न कर. मी बी तुला सांगणार नाही तू अमुकच व्हय का धमुकच व्हय,
म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की तू जे करशील त्याच्या टापला जायला पाहिजे. कळलं का? टापला. तुला चोर व्हायचं कोई बात नाही, पण मग असा चोर व्हाय का दुनियानं सलाम केला पाहिजे तुला. तुला जुगार खेळायची हरकत नाही, पण मग असा अट्टल जुगारी हो की सगळे लोक बोलले पाहिजेत, अरे इसको बोलता है जुगारी. थोडक्यात समाधान मानून गप्प बसायचं नाही काय. आज या गोष्टीचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा लौकिक अर्थानं अडाणी असलेल्या माझ्या बापाची प्रगल्भता, त्याच्या बुद्धीची झेप मला थक्क करून सोडते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण म्हणजे केवळ पोकळ घोषणा नव्हती, तर संपूर्ण दलित समाजाची आत्मप्रतिज्ञा होती. त्यामुळे आमच्या सर्वांच्या शिक्षणावर दादांचं अगदी बारीक लक्ष असायचं. अपुऱ्या प्रयत्नांमुळे जर कुणाला कधी कमी मार्क पडले तर दादा आम्हाला झोडपून काढायलाही मागे पुढे बघायचे नाहीत. चांगल्या परफॉर्मन्सबद्दल शाब्दिक कौतुक फार क्वचित, पण त्यांचा उजळलेला चेहरा आणि डोळेच त्यांच्या भावना व्यक्त करायचे. दादा रेल्वेत केबिनमन म्हणून काम करायचे. कधी कधी त्यांना दुपारचा डबा मी घेऊन जायचो. त्यामुळे वडाळा ते रे रोड असं एका बाजूचं तिकीट काढून परतीचा प्रवास विना तिकीट करायचो, कारण ते पैसे मला खाऊसाठी वाचवायचे असायचे. एकदा असाच डबा घेऊन गेलेला असताना त्यांना संशय आला. त्यांनी तिकीट दाखव असं सांगितल्यावर मी तिकीट दाखवलं. मग रिटर्न तिकीट का नाही काढलंस असं त्यांनी विचारलं. मग मी थाप मारली की जाताना काढेन. प्लॅटफॉर्मवर पोचल्यावर ते केबिनमधून पाहत असतील हे लक्षात आल्यावर तिकीट ऑफिसच्या दिशेने मी चालू लागलो. एकदा त्यांच्या दृष्टिक्षेपाबाहेर पोचल्याची खात्री झाल्यावर रुळावरून उडी मारून मी पटकन पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर चढून वडाळ्याच्या गाडीची वाट बघत बसलो. पण काय आश्चर्य, 2 मिनिटात तिथे दादा अवतरले आणि म्हणाले, तिकीट दाखव. मी हसून दात दाखवले. मग दादांनी तिकीट काढून मला घरी पाठवलं. पण त्या दिवशी घरी परतल्यावर माझी पाठ जी सडकून काढण्यात आली की आजही त्या आठवणीनं पाठीचे स्नायू ताठरतात. दादांमुळे आमच्या अभ्यासाचं वातावरण सदैव घरात असायचं. रेल्वे कॉलनीतल्या आमच्या छोट्याशा घराच्या बाल्कनीत माझा मोठा भाऊ रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असे. त्याच्या टेबल लॅम्पचा उजेड खूप दुरूनसुद्धा दिसायचा. ते पाहून दादांबरोबरच्या इतर पालकांनी आपल्या मुलामुलींसाठी नियम घालून दिला होता की जोपर्यंत जाधवांच्या घरचा दिवा बंद होत नाही तोपर्यंत तुम्ही पण अभ्यास केला पाहिजे. माझे ज्येष्ठ बंधू जेव्हा कलेक्टर झाले तेव्हा बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या चेअरमननं दादांना भेटायला बोलावलं आणि विचारलं, आजपर्यंत BPTच्या इतिहासात कुठल्याही अधिकाऱ्याचा किंवा कर्मचाऱ्याचा मुलगा इतक्या उंचपर्यंत गेलेला नाही आहे, तर इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून तुमच्यासाठी मी काय करू, कारण मुलाच्या यशात तुमचा खूप मोठा वाटा आहे. त्यावर दादा म्हणाले, मला वरची जागा तर चालू शकणार नाही, कारण माझं तेवढं शिक्षण नाही, आणि तरीही तुम्ही दिलीत तरी मी ते काम करू शकणार नाही. मग त्यांनी दुसरा प्रस्ताव मांडला, नोकरीत 1 वर्षाची मुदत वाढवून देऊ का. त्यावर दादा उत्तरले, साहेब, ज्यांच्या मुलांचं शिक्षण पूर्ण झालेलं नसेल आणि त्याच्या रिटायर होण्यामुळं ते पुढं होऊ शकणार नसेल तर अशा एखाद्या कामगाराला एखादं वर्ष वाढवून द्या. माझ्यापेक्षा दुसऱ्या गरजवंताची गरज पूर्ण करा. साहेब अवाक झाले आणि दादांना शेकहँड करून म्हणाले, जाधव, तुम्ही मनानेही तेवढेच मोठे आहात. दादांची मतं बरोबर असोत किंवा चूक, ती अत्यंत ठाम स्वरूपाची असत आणि परखडपणे आपले विचार बोलून दाखवण्याची त्यांची वृत्ती. एकदा कुठल्या तरी समारंभात त्यांची एका जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली. संभाषणात वाद उद्भवला. झालं, दादा तावातावानी आपला मुद्दा मांडू लागले. कलेक्टर साहेब शांतपणे ऐकून घेत होते. पण आजूबाजूच्या काही लोकांना ते सहन झालं नाही.
की एक गावरान ओबडधोबड दिसणारा माणूस कलेक्टरशी असं बोलतो म्हणजे काय. त्यांच्यापैकी एक जण शेवटी दादांना म्हणाला, जाधव अहो तुम्ही कुणाशी बोलताय, अहो कलेक्टर आहेत ते. त्यावर दादांनी त्यांच्याकडे एक नजर टाकली आणि सर्वांना ऐकू जाईल एवढ्या खणखणीत आवाजात सांगितलं, अरे हा साहेब कलेक्टर असल पण मी कलेक्टरचा बाप आहे. आपल्या कष्टमय जीवनातील प्रत्येक बिकट अनुभवातून दादा शिकत गेले. त्यातून त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन अधिकाधिक विशाल होत गेला. त्यांनी गरिबीचं कधीच उदात्तीकरण केलं नाही. खूप कष्ट करावेत, धन मिळवावं आणि त्याचा संपूर्णपणे उपभोग घ्यावा अशी त्यांची धारणा होती. दादा ही केवळ व्यक्ती नव्हती तर प्रयत्नवादी प्रवृत्ती होती. समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये, प्रत्येक कुटुंबात असे दादा असतात. कोणत्याच कुटुंबातले दादा कधी अस्तंगत होत नाहीत, ते चिरंजीव असतात. सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेलं शूटिंग शर्टिंगचं टॉप क्लास शोरूम जयेश दर्बी कलेक्शन. 60 वर्षाहून अधिक काळ ग्राहकांची पहिली पसंत. आता 4 मजली अत्याधुनिक शोरूम मध्ये लेनिन, ओसीएम, रेमंड यासह नामवंत कंपन्यांची शूटिंग शर्टिंग्स. कलर्स व्हरायटी यामध्ये आपल्या निवडीला मोठा वाव. अपेक्षेपेक्षाही प्रत्येकाला खूप काही देणारं जयेश दर्बी कलेक्शन. लेटेस्ट व्हरायटीची मोठी रेंज, दरवेळी फ्रेश स्टॉक, दर्जेदार शूटिंग शर्टिंगचा बादशाह. जयेश दर्बी कलेक्शन. इथली खरेदी म्हणजे संपूर्ण आनंद. तेव्हा मनासारख्या खरेदीसाठी फक्त जयेश दर्बी कलेक्शन. पंखा विहीर, सोना माता शाळेजवळ, सोलापूर. आम्ही एकूण 5 भावंड. मोठ्या 3 बहिणी, मग अरुदादा आणि सगळ्यात धाकटा मी. त्यामुळं माझं नाव पंचम असं पडलं होतं. बाबा मला लहानपणी लाडाने लबू असं म्हणत. अगदी 2-3 वर्षांचा असल्यापासून मी सतत त्यांच्याच बरोबर असे. बाबांनी मला त्यांच्यासारखा काळी शेरवानी आणि पांढरा चुडीदार पायजमा असा ड्रेस शिवून घेतला होता. तो घालून मी बाबांबरोबर सगळीकडे फिरत असे. बाबा दिसायला अतिशय देखणे. गोरापान गुलाबी वर्ण, मोठमोठे भावपूर्ण डोळे आणि बागदार नाक. माणूस म्हणूनही बाबांसारखा माणूस अजून तरी माझ्या पाहण्यात नाही. सर्वांना परिचित असणारं त्यांचं संगीत प्रेम आणि रसिक दिलदार वृत्ती याबरोबरच त्यांची असामान्य बुद्धिमत्ता, न्यायाची चाड, सचोटी, जिव्हाळा, दुसऱ्यांसाठी भरभरून आणि जीवापाड करण्याची वृत्ती अशा असंख्य गुणांचा संगम त्यांच्यामध्ये होता. एकदा माझ्या एका वाढदिवसाला आम्ही सर्वजण इंदूरपासून 14 मैलांवर असलेल्या महूला गेलो होतो. तिथे चाट, दहीवडे वगैरे पदार्थांचं एक दुकान होतं. मी 5-6 वर्षांचाच होतो. ते दुकानदार अत्यंत कर्मठ होते. ते पदार्थ बनवून देत असतानाच त्यातील एक पदार्थ मी उचलला. ते पाहून दुकानदार एकदम चिडले व सोवळे मोडले म्हणून मला रागवू लागले. मग बाबा त्यांना समजवत म्हणाले, अहो हा लहान मुलगा आहे, त्याला सोवळं वगैरे समजत नाही म्हणून त्यानं असं केलं. पण ते काही ऐकेनात व जास्तच उद्धटपणे अदवा-तदवा बोलू लागले. मग मात्र बाबांचा संताप अगदी अनावर झाला. रागवले की बाबा एकदम खूप जास्तच रागवत असत. त्यांचा आवाज मोठा आणि घोगरा होता. बाबांनी त्यांना विचारलं की या सर्व पदार्थांची किती किंमत आहे. त्यांनी जी किंमत सांगितली तेवढे पैसे बाबांनी खिशातून काढले आणि दुकानदाराच्या हातात ठेवले आणि त्याला म्हणाले की हे सगळेच्या सगळे आता मी विकत घेतले. ते या सगळ्या गल्लीतल्या गरीब लोकांना तू वाटून टाक. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न 1945 साली जेव्हा झालं तेव्हा आमचं दाते कुटुंब वैभवाच्या अगदी शिखरावर होतं. आमचा खूप मोठा वाडेवजा दुमजली बंगला होता. या लग्नाच्या निमित्ताने आमच्या घरी 1.5 महिना रोज गाण्याच्या मैफिली चालू होत्या. भारतभरातल्या सर्व नामवंत गायकांचं गाणं त्यावेळी सर्वांना ऐकायला मिळालं.
वयाच्या 17व्या वर्षापासूनच मी उत्तम तबला वाजवायला लागलो होतो. माझा एक मित्र उत्तम व्हायोलिन वाजवत असे आणि दुसरा एक मित्र उत्कृष्ट असे शास्त्रीय संगीत म्हणत असे. मग लोकांनी आमचे छोटे छोटे कार्यक्रम करायला सुरुवात केली. अशा कार्यक्रमाचे पैसे वगैरे घेतात त्यावेळी आम्हाला कल्पनाच नव्हती. लोकांनी बोलवलं की जायचं, कार्यक्रम करायचा, मस्त खाणंपिणं करायचं, ह्यातच आम्ही खुश होतो. एकदा रोटरी क्लबमध्ये आमचा कार्यक्रम इंदूरचे पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष श्रीयुत रेगे यांनी ठरवला. कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता असल्यामुळं 5 वाजता आम्ही रियाजासाठी मित्राकडे जमलो. डिसेंबर महिन्याचे ऐन थंडीचे दिवस. कार्यक्रमाचे ठिकाण जवळजवळ गावाबाहेर. त्यामुळं रियाज झाल्यानंतर कोणीतरी टूम काढली की इतक्या लांब सायकलवर थंडीत कुडकुडत जाण्यापेक्षा आपण सराफ्यात जाऊन मस्त खाऊयात. सगळ्यांनाच कल्पना आवडली. मग काय, वाद्य गुंडाळली आणि आम्ही सराफ्यात पोचलो आणि तिथे जाऊन पोटभर पुरी भाजी, सामोसे, कचोरी, मावाबाटी असं खाल्लं आणि घरी जाऊन झोपलो. तिकडे रेग्यांनी आमची वाट पाहिली, पण आम्ही न आल्याने काळजी वाटून त्यांनी रात्री 11 वाजता घरी फोन केला. बाबांनी मला उठवलं. मी डोळे चोळत उठलो, पण आपलं काही चुकलं आहे असं मला मुळीच वाटत नसल्यामुळे बाबांनी का उठवलं ते समजत नव्हतं. बाबांनी विचारलं की रेग्यांच्याकडं कार्यक्रमाला का नाही गेलात. त्यावर मी अत्यंत निरागसपणे सांगितलं की थंडीत सायकलवर इतक्या लांब जायचा कंटाळा आला म्हणून नाही गेलो. त्यावर कुठलाही आरडाओरडा न करता बाबांनी मला समजावलं, आपण जर एखाद्याला शब्द दिला तर तो पाळायचाच असतो. आपल्या शब्दाची किंमत आपणच ठेवायची. आपल्यासाठी कुणाला वाट पाहायला लागणं अगदी गैर आहे. असं करणं म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अपमान असतो. आता मात्र तुम्ही सायकलवरून रेग्यांच्या घरी जा, त्यांची माफी मागा आणि तिथून मला फोन करा. इतकं सगळं झाल्यावर मी मित्रांच्याकडं गेलो, त्यांना उठवलं. सायकलवरून आम्ही रेग्यांच्या घरी गेलो, त्यांची माफी मागितली. रेग्यांनीच बाबांना फोन केला आणि सांगितलं, इतक्या थंडीत इतक्या दूर मुलांना पाठवण्याची गरज नव्हती रामू भैया. मी फक्त काळजी वाटली म्हणून फोन केला. त्यावर बाबा म्हणाले, दिलेला शब्द पाळण्याचं महत्त्व मुलांना कळलं पाहिजे म्हणूनच आत्ता पाठवलं. आता हा दिवस ते कधीही विसरणार नाहीत. शब्दाचं महत्त्व त्यांना जन्मभर लक्षात राहील. खरोखरच त्या दिवशी शिकलेला धडा मी कधीच विसरलो नाही. बोले तैसा चालले अशा वागण्यातून त्यांनी आमच्यावर न बोलता संस्कार केले. आमच्या तर मनात ते सदैव असतातच, पण पुलंनाही त्यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ पडली आणि त्यामुळेच त्यांनी तुझं आहे तुझं पाशी या नाटकातल्या काकाजीची निर्मिती करून त्यांनी आमच्या बाबांना त्यांच्या रसिकतेला कायमस्वरूपी अजरामर केले. स्मार्ट सोलापुरातलं स्मार्ट झाड बॅग मॉल, ब्रँडेड प्रवासी बॅग, हँडबॅग, पर्स आणि बरंच काही. झाड बॅग मॉल, हेरिटेज लॉन समोर, गांधीनगर, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8237901000. रोजच्या जगण्यातल्या लहान सहान गोष्टीतलं सौंदर्य त्यांना कायम दिसतं. छोट्या माणसांमधले मोठे गुण ते अचूक टिपतात. उत्तम संगीत, दर्जेदार साहित्य, सुंदर चित्र, उत्कृष्ट अभिनय आणि बरंचसं काही त्यांच्या नजरेतून कधीही सुटत नाही. स्पॅन मासिकातलं छानसं व्यक्तिचित्र न विसरता बाजूला काढून ठेवतात आणि जमेल तितक्या लोकांना दाखवतात. महाराष्ट्र टाइम्सच्या पहिल्या पानावरची व्याकरणाची चूक त्यांना भल्या सकाळी संताप आणते. घरातल्या नोकराचा चेहरा बघून याला कसला तरी त्रास होतोय हे ते क्षणात ओळखतात. सकाळी फिरायला जाताना रस्त्यात दिसणाऱ्या अनोळखी माणसाची अनुपस्थिती त्यांच्या नेमकी लक्षात येते. जी माणसं त्यांच्या जवळची, त्यांची आपली असतात त्यांना तर ते आरपार बघतात.
माझ्या हॅलो या फोनवरच्या आवाजातून ते क्षणात सगळं जाणतात आणि वर्मावर बोट ठेवणारे प्रश्न विचारतात. काय ग, बरं नाही आहे? रात्री जागलीस का? काय झालं आहे? नंतर सांगावं तर वाटतं याला सगळं नेमकं कसं कळतं आणि का कळतं. त्याला विचारलं की गालातल्या गालात हसत, भुवया उंचावत, चढ्या आवाजातलं नेहमीचंच उत्तर. झाड कितीही मोठं वाढलं तरी त्याच्या फांद्यांशी पानांशी नातं तुटत नाही. ते फुलतं फळतं त्यांच्यामुळेच. अगं बाप आहे मी तुझा, माझ्यापासून कसं काही लपेल. अनेकदा वाटतं हा इतका मोठा लेखक, याला सर्वसामान्य माणसांचे भोग मी का भोगायला लावते आणि माझा बाप म्हणून त्यानं ते का भोगावेत. माझ्या जगण्याच्या चढ उतारांचा त्रास मी यांना का द्यावा. म्हणून मग अनेक गोष्टी मी त्यांच्यापर्यंत पोचू देत नाही. पण कसा कुणास ठाऊक, त्यांना सुगावा लागतोच आणि मग ते अक्षरशः विव्हळतात. माझ्यापासून लपवलं, वाईटातली वाईट गोष्ट मला सांगितली तरी पेलू शकतो मी, पण माझ्यापासून लपवणं मला नाही पेलता येत. पुन्हा असं करू नका. फारसा उपयोगी पडेनच असं नाही, पण इतका कुचकामी ठरवू नका रे मला. लौकिकानं, बुद्धिमत्तेनं, मान सन्मानानं मोठी असलेली अनेक माणसं मी आजवर जवळून पाहिली, पण बाप म्हणून मोठा माणूस जन्मापासून जवळून पाहताना परत परत वाटत आलं की या मोठ्या माणसाचं मोठेपण त्याच्या माणूस म्हणून असलेल्या मोठेपणात आहे. माणूस म्हणून हा जितका मोठा आहे, उंच आणि खोल आहे, तितकं सुंदर कोणी असेल का? असेल तर मला दिसेल का? इतकं जगून जर असं कोणी आढळलंच नाही तर इथून पुढे भेटेल का? माणसं तुकड्या तुकड्यांनी मोठी असतात, मला ती दिसतात, पण हा इतका एकसंध कसा? बाबांना जेव्हा कमलादेवी चट्टोपाध्याय पारितोषिक मिळालं तेव्हा आम्ही मुलं लहान होतो. शाळेतून घरी आलो तर घरी माणसंच माणसं, फुलं, पेढे, हार. सगळं बघून माझी धाकटी बहीण तनुजा म्हणाली, अय्या आई, आपले बाबा एवढे हुशार असतील असं वाटलं नव्हतं. हां, जागतिक ख्यातीचा एक लेखक आमच्यासाठी फक्त एक बाबाचा, आताही बाबाच आहे. हा बाप म्हणून त्याचा गुण आहे का आम्हा मुलांचा करंटेपणा? बाबा, माझ्या पेन्सिलला टोक काढून द्या ना. बाबा, ते तोंडात ठेवल्यावर विरघळणारं पान तुम्ही कधी खायला घालणार आहात आम्हाला? अहो, ऐकलत का? उद्या पाणी येणार नाही आहे, शिवाय पैसेही संपलेत. राजूची आई, वाटीभर साखर देता का? तेंडुलकर, एक फोन करू? असं सगळं आसपास सुरू असताना हा माणूस समाधिस्थ झाल्यासारखा शांतपणे लिहित बसलेला असे. या जगात असूनही नसल्यासारखा, भानावर असूनही बेभान झाल्यासारखा. किरट्या बारीक अक्षरात काळ्या शाईच्या पेनानं बिनरेघांच्या कागदावर तो जे काही लिहित असे ते चिरंतन, अद्भुत, अजरामर, क्वचित खळबळजनक असं कालातीत साहित्य आहे याची जाणीव मला कधीच झाली नाही. मला आठवतं त्यांच्या सखाराम बाइंडर या नाटकावर जे वादळ उठलं होतं तेव्हा एकदा रात्री आम्ही मुलं झोपायला जात असताना ते अचानक आम्हाला जवळ घेऊन म्हणाले, फार त्रास देतोय ना बाबा तुम्हाला? पण बाबांनी हे मुद्दाम नाही रे केलं आहे. जे होतंय त्याला माझा नाईलाज आहे. माझा भाऊ राजू तेव्हा अतिशय समजूतदार चेहरा करून त्यांना म्हणाला होता, जाऊ देव बाबा, लोक वेडी आहेत. आणि आम्ही सगळे खूप हसलो होतो. तेव्हाच माझ्या वर्गातली एक मुलगी मला म्हणाली होती, तुझे बाबा अश्लील नाटकं लिहितात ना, म्हणून माझ्या आईनं तुझ्याशी बोलायचं नाही असं सांगितलं आहे. त्यावर अतिशय उद्धटपणे मीही तिला म्हणाले होते, बरं झालं, माझे बाबा इतके मोठे आहेत की ज्यांचे बाबा त्यांच्या इतके मोठे नाही आहेत अशांशी बोलायचंच नाही,
असं मीच ठरवलं आहे. बाबांनी लेखणीच्या जोरावर 4 पैसे कमवून 4 मुलांना कसं वाढवलं त्यांचं तेच जाणवत. पण मला मात्र शाळा संपल्यावरही असं वाटत होतं की मला शिक्षणाची काय गरज आहे. मी कशाला सर्टिफिकेट जपून ठेवायची. मला नोकरी कशाला करायला लागणार. माझा बाप तर श्रीमंत आहे. ही श्रीमंती त्यांच्या मायेची आहे, जी त्यांनी मला भरभरून दिली आज तागायत. वयानं वाढूनसुद्धा आज माझ्यात एक हट्टी आणि व्रात्य मूल जिवंत आहे. त्या मुलीला सतत बाबाची ओढ लागलेली असते. कामाच्या भरात एखादा दिवस त्यांना भेटता आलं नाही तर अस्वस्थ व्हायला होतं. ते म्हणतात, अगं ठीक आहे, उद्या ये. पण मला वाटतं आजचा दिवस वाया गेला. जन्मलेल्या प्रत्येकाला एक बाप असतोच आणि बहुतेकांना तो प्यारा असतो. पण बापाशिवाय वाढलेल्या मुलांकडे पाहताना मला चक्क वाटतं, कशी वाढली असतील ही. म्हणजे आर्थिकदृष्ट्या वगैरे नव्हे, पण शरीराचा एखादा महत्त्वाचा भागच नसलेली माणसं जशी दिसतात तशी मी त्यांच्याकडे पाहते. त्यांच्याशी अधिकच बरी वागते. त्यांचे 1000 गुन्हे माफ करते. आईविना पोरापेक्षा बापाविना पोर मला अधिक पोरकं वाटतं. तर अशा या बापानं मला जन्म दिला, जगण्याची ताकद आणि संवेदना दिली, शब्द दिले, ते कागदावर उतरवायचं व्यसन दिलं. त्यांना मी काय देणार. वाटतं त्यांनी दिलेल्या मराठी भाषेला त्यांच्या आठवणींसाठी एक शब्द द्यावा. मातेची जशी ममता तशी बापाची बपता का नाही. माझ्या बापानं मला जी बपता दिली ती हजारो लाखो मातांच्या ममतेच्या पलीकडची आहे. हा माणूस आतल्या गाठीचा आहे. स्वभावाचा थांग पत्ता लागू देत नाही, खोडून काढू देत नाही, दिसतो तसा नाही, वगैरे वगैरे बरेच जण म्हणतात. त्याला जवळून पाहिल्याचा, ओळखून असल्याचा दावाही करतात. लेखक म्हणून त्याचं थोरपण त्याला द्यायला नाकारतात. या समस्त मंडळींना माझं एकच म्हणणं आहे, तो एक साधा सरळ माणूस आहे. फक्त माझाच नाही तर त्याच्या क्षेत्रातल्या अनेकांचा तो बाप आहे, असा माझा दावा आहे. हे मी म्हणते कारण तो माझा बाप लागून गेलाय. थांबणारे तू बाबा, जाऊ नको दूर बाबा, थांबणारे तू बाबा. सर्व प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू एकाच ठिकाणी. नवी पेठेतील सर्वोदय भांडार. मिक्सर, कुकर, गॅस शेगडी यासह गृहोपयोगी सर्व प्रकारच्या वस्तू खरेदीसाठी एकदा नक्की भेट द्या. सर्वोदय भांडार, पारस इस्टेट, नवी पेठ, सोलापूर. संपर्क 9370 52 66 69. अगं बाई, अगदीच वडिलांच्या वळणावर आहे ही. जीवणी थोडी आईची आहे, पण अरुणाचं बाकी सगळं वडिलांचंच दिसतंय. असे शेरे ऐकतच मी मोठी झाले. घरात अफाट पुस्तकं मी सारखी वाचत बसे. मग आला गेलेला म्हणायचा, अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल दिसतंय लेकीचं. अण्णांना बाजारातून काहीतरी आणायला पाठवलेलं असलं की ते आल्यावर मला म्हणायचे, हा नारळ नेऊन दे आणि सांग 3 रुपयांना मिळाला म्हणून. मग मी हळूच विचारायची, पण खरा कितीला मिळाला आहे अण्णा. ते म्हणायचे 5.5 रुपयांना. मग मी तो नारळ 3 रुपयांना मिळाला असं सांगून आत्याच्या स्वाधीन करायची. ती चटकन म्हणायची, डोंबल 3ला म्हणे. इथे 5 रुपयांच्या खाली नारळ नाही, पण एवढा घसघशीत नारळ 3ला. जा अजून 2 आणा म्हणावं 3ला मिळाले तर.
आम्ही दोघंही मग हसत बसायचो. तिकडे आत्या आईला म्हणायची, बाप लेकीला व्यवहार म्हणून नाही, 2 रुपयांची वस्तू असेल तर यांच्याकडे पाहून दुकानदार 4 रुपयांना देतील आणि दोघं मुकाट्यानं घेऊन येतील. आत्याचं म्हणणं खोटं नव्हतंच. अंगावर कोसळलेल्या आपत्तींनी हळवे, अतिसंवेदनशील स्वभावाचे आणि व्यवहारात केवळ आपतधर्म म्हणून उतरलेले आमचे अण्णा. माझ्याकडे अनुवंशानं त्यांचं जे काही छोटं मोठं भलं बुरं आलं, त्यात व्यवहाराविषयीचं नकोसेपण आलं, तसंच हळवेपणही आलं. अण्णांचा लिहिण्या वाचण्याचा नाद पुढे चालवणारी आमच्या घरात आम्हा भावंडातली मी तशी एकटी. मी आमच्या पुस्तकांच्या घरावर लोभावले आणि त्यांच्या संगतीनं वाढले. आमच्या घरात तेव्हा एका पलंगापलीकडे दुसरं काही नव्हतं, फक्त पुस्तकं. ती केव्हाही नुसती बाहेर काढावीत, हाताळावीत, त्यांचा वास घ्यावा, ही माझ्या आवडीची गोष्ट होऊन गेली होती. घराची अशी श्रीमंती अनुभवत मी वाढले. पुस्तकांना हात लावण्याची बंदी आम्हाला नव्हती, पण ती जपून वापरण्याविषयी मात्र ताकीद मिळायची. वाचनातला मोकळेपणा मला अण्णांकडून पुष्कळ मिळाला. मला जे आवडेल ते आणि स्वतःची आवड उमगेपर्यंत मी वाचत गेले आणि अण्णांनीही मला वाचू दिलं. मुलांचं वय आणि त्यांच्या आवडीनिवडी यांचा विचार त्यांच्या मनाआड कधीच झाला नाही. माझ्या धाकट्या बहिणीला हिंदी सिनेमा आणि अमिताभ रेखाची जोडी खूप आवडायची. त्यामुळे आमच्या घरात दारांवर, भिंतीवर जिकडे तिकडे रेखा, कॅलेंडरसुद्धा रेखाचंच. एकदा आकाशवाणीचे अधिकारी अण्णांचं रेकॉर्डिंग करून घ्यायला घरी आले होते. काम संपल्यावर न राहून ते अण्णांना म्हणाले, रागवू नका, पण तुमच्या घरात रेखाचं कॅलेंडर आणि फोटो म्हणजे? अण्णा हसले आणि म्हणाले, अहो मला मुलं आहेत आणि घर त्यांचंही आहेच ना. खरोखर अण्णांनी लिखाणाला शांतता हवी म्हणून कधीही आमच्या वावराला, खेळाला, गप्पांना बंदी केली नाही. घरातली पुस्तकं जितकी स्वाभाविक, तितकंच कोलाहलात चाललेलं अण्णांचं गंभीर लेखनही स्वाभाविक. आम्ही लहान होतो तेव्हाही अट्टाहासानं आम्हाला एखादी गोष्ट करायला लावणं त्यांना मुळीच पसंत नसायचं. शाळांमध्ये होणाऱ्या स्पर्धात, उपक्रमात आम्ही चमकावं यासाठी आमची आत्या धडपड करायची, शिकवायची, तयारी करून घ्यायची. पण अण्णा म्हणायचे, नुसता हुशार विद्यार्थी होण्यापेक्षा ती चांगलं संवेदनक्षम मूल होऊ देत. एका आयत्या वेळच्या वक्तृत्व स्पर्धेत मी एकदा भाग घेतला. हा स्पर्धा प्रकार माझ्या आवडीचा, कारण विषय नियोजित असेल आणि मी माझी स्वतंत्र तयारी करून स्पर्धेत उतरले तरी वडिलांनी भाषण लिहून दिलं असेल असं अधूनमधून ऐकावं लागायचं. त्यामुळे आयत्या वेळच्या विषयातून स्वतःला सिद्ध करून दाखवणं ही हौस आणि फुशारकी वाटायची. त्या स्पर्धेत मला मोरोपंतांविषयी बोलायची संधी मिळाली आणि आर्या, केका, सीता सावित्री गीतं पाठ असल्यामुळे मी अगदी तयारीनं बोलले. निकाल जाहीर होईपर्यंत मी हवेत होते, पण तसं झालं नाही आणि मी धो धो रडत घरी आले. अण्णा एका मित्राशी गप्पा करत बसले होते. काय झालं? भाषण चांगलं नाही झालं का? विसरलीस का? की काही बोलताच आलं नाही तुला? त्यांनी विचारलं आणि मग आणखीनच मोठा उमाळा आला. रडत रडतच मी सांगितलं, मी छान बोलले खूप, पण मला बक्षीस नाही मिळालं, दुसरीलाच मिळालं. माझं दुःख अगदी अनावर झालं होतं. ती दुसरी मुलगी मैत्रीणच ना तुझी, ती वाईट बोलली का? त्यांनी हसत विचारलं. ती चांगली बोलली, पण मला बक्षीस. अण्णांनी मला पुढे बोलूच दिलं नाही. तिचं अभिनंदन न करता मी रडत घरी निघून आले हे त्यांना पटलं नव्हतं. ते मला घेऊन त्या मुलीकडे गेले. तिचं अभिनंदन करून घरी आल्यावर अण्णांनी मला समोर बसवलं आणि म्हणाले, हे बघ,
तू चांगलं भाषण केलंस ना, तेच तुझं बक्षीस. सगळ्यांनी तुझं कौतुक केलं हे तर आणखीन छान झालं. पहिल्या दुसऱ्या नंबराचं सोडून द्यायचं. तू शहाणी मुलगी आहेस. काही गोष्टी नेहमी लक्षात ठेव. जगात आपल्यापेक्षा हुशार गुणी माणसं असतात. आपणच फार शहाणे हुशार असं समजू नये. आपण स्पर्धेत उतरलो तर स्पर्धेचा जो निर्णय असेल तो छानपैकी स्वीकारायचा, रागानं दुःखानं नाही. आपला चांगला सहभाग महत्त्वाचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगात पुढे असं सुद्धा घडू शकतं की आपल्या हुशारीला गुणांना न्यायानं बक्षीस मिळेलच असं नाही. आपली योग्यता आपण सिद्ध केली तरी कधीकधी आपल्याला एखादी गोष्ट नाही मिळणार. पण म्हणून असं रडत बसायचं नाही. समजलं का? पुढे खरोखरच हे समजत गेलं आणि वेळ प्रसंगी उपयोगालाही आलं. बुडत्याला काडीचा आधार म्हणून मी त्याच काडीच्या आधारानं तरले. अजूनही तरते. काडी चिवट होती, अजूनही टिकली आहे. आमच्या प्रत्येकाचा कल, न्यायबुद्धी आणि प्रकृती ओळखून त्यांनी आम्हाला आमचं आयुष्य अनुभव दिलं. आपल्या मुलांना हवा तसा आणि हवा तेवढा वेळ अभ्यास करण्याचं स्वातंत्र्य देण्यापासून ते थेट लग्न करणं किंवा न करण्याच्या स्वातंत्र्यापर्यंत आमचं नातं एका समजुतीच्या पायावर उभं आहे. ती समजूत फार दुर्मिळ जातीची आहे. मोठी मुलगी म्हणून मीच त्यांची जरा जास्त लाडकी होते. आणि परिस्थितीमुळे अवघड असणाऱ्या कितीतरी गोष्टी त्यांनी माझ्यासाठी आनंदानं केलेल्या मला आठवतात. एकदा मला मुंबई दाखवायची म्हणून एका मित्राबरोबर घेऊन निघाले. दिवसभर मला मुंबई दाखवून रात्री आम्ही घरी परतलो तेव्हा मुंबईच्या फुटपाथवर विकत घेतलेल्या पुस्तकांची पिशवी मात्र आमच्याबरोबर नव्हती. पाय दुखतात म्हणून मी हट्ट केल्यावर मला कडेवर घेऊन फिरताना हाताची रग मोडण्यासाठी त्यांनी ती कुठेतरी टेकवली आणि तिथेच विसरले. मात्र या गोष्टीची रुखरुख मला अजूनही वाटते. बहुधा सगळे मध्यमवर्गीय आईवडील बेताच्या परिस्थितीत मुलांसाठी आपली हौस आणि आवड बाजूला ठेवतात का ती त्यांच्या जगण्यातून हरवूनच जाते? अण्णांनी मला सांगितलं, तुला ज्यात आनंद मिळेल ते कर. अर्थात आनंदासाठी कशाची किंमत आपण देतो आणि त्यापेक्षा तो आनंद मोठा आहे ना, एवढा विचार मात्र कर. तो विचार मी केला, करते. हे त्यांना समजल्यावर सगळं अगदी साधं सोपं होत गेलं. आता दागिने घ्या सुलभ हप्त्यांमध्ये. दागिन्यांच्या खरेदीवर इन्शुरन्स फ्री देणारे सोलापुरातील चडचणकर स्वामी ज्वेलर्स. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. चडचणकर स्वामी ज्वेलर्स, चडचणकर कॉर्नर, 817 पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर. फोन नंबर 0217 274 75 76. आमच्या लहानपणी आई नेहमीच घरी असे. बाबा मात्र नाट्य व्यवसायानिमित्त बाहेरच असायचे. क्वचित खूप दिवस घरी असायचे, पण बहुतेक वेळा कामानिमित्त बाहेरच. त्यामुळे आईच आम्हाला जास्त जवळची वाटायची. बाबा हे कायम भीतीच वाटेल एवढे गंभीर असत. ते अनाकलनीय संतापीही होते. माझ्या अंतर्मनाला साक्ष ठेवून मी सांगतो की बाबा घरी कधी येऊच नयेत. त्यांना आमच्यासाठी जे काही करायचं असेल ते त्यांनी घरापासून लांब राहूनच करावं असं माझ्या बालमनाला नेहमी वाटत असे. इतकी आम्हाला सर्वांना त्यांची भीती वाटायची. सुमारे 10-12 वर्षांचा झाल्यावर जसं जसं समजू लागलं तसं त्यांच्या जमदग्नी रूपाचं कोडं हळूहळू मला उलगडत गेलं. दारिद्र्य, असह्य अपमान, अगतिकता या सर्व गोष्टींचा त्यांच्यावर सातत्यानं पाऊसच कोसळत गेला. त्यामुळेच त्यांचं बाह्य व्यक्तिमत्व
उद्रेकी ज्वालामुखीप्रमाणे बनलं असावं. 1961 साली पानशेचं धरण फुटलं. डोक्यावरचं छप्पर सोडलं तर त्या प्रलयात आमचं सगळं आयुष्यच वाहून गेलं. तरी बाबा डगमगले नाहीत. पण तेच बाबा तुटलेल्या लकडी पुलावर उभं राहून वाहून गेलेलं आणि नदीचं पात्र झालेलं अदृश्य पुणं बघत ढसाढसा रडत होते. मी त्यांच्या शेजारीच उभा होतो हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुःख आवरलं. पण बाबांशी नातं घट्ट जुळू शकेल असं काहीतरी आहे याची जाणीव मात्र मला त्या दिवशी झाली. एक बाप म्हणून हा गृहस्थ पराकोटीचा शिस्तबद्ध, खूप जबाबदार बाप. कडक शिस्त, काटेकोरपणा, नको एवढा स्पष्ट वक्तेपणा. गुन्हा घडल्यावर गुन्हेगाराला प्रथम शारीरिक शिक्षा, शक्य नसेल तर मानसिक शिक्षा तरी व्हायलाच हवी असा ठाम आग्रह आणि मानापानाच्या आणि स्वाभिमानाच्या कल्पना अत्यंत तीव्र असलेला, फाफट पसारा अजिबात न खपणारा. तो स्वतः कधीही अघळ पघळ, ऐस पैस, रटाळवाणं बोलत राहिल्याचं मला तरी आठवत नाही. अर्थात अशा माणसांची आयुष्य फार रखरखीत होण्याचा संभव नाकारता येत नाही. पण मला आठवतं आमच्या लहानपणी आम्हा तिघा भावंडांना खूप लांब फिरायला घेऊन जात असे. घरी आल्यावर आईला सोबत घेऊन ते आमच्याबरोबर खेळत असत. आम्हाला गुदगुल्या करून, पोट दुखेस्तोवर आम्हाला हसवून आमचे लाड पुरवत. जसे आम्ही मोठे झालो तशा हळूहळू या सर्वच गोष्टी कमी झाल्या. आज या गोष्टींचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा त्यांचं हसवणं, रागावणं, शिक्षा करणं यातली त्या दोघांची मानसिक अगतिकता लक्षात येते. संध्याकाळी पाय दुखेपर्यंत आम्हाला फिरायला नेणं, आल्यावर प्रत्येकाला गरम पाणी पाजणं आणि नंतर पोट दुखेपर्यंत गमती जमती करून आम्हाला हसवून झोपवणं, यामागे दडलेलं कारण म्हणजे घरात जेवायला काही नसणं. म्हणून आम्ही भूक विसरणं आणि दमून झोप आपलीशी करणं. एक मध्यरात्र मी कधीच विसरणार नाही. आम्ही तिघही लहानच होतो. झोपलो होतो सर्वजण. अचानक माझ्या पावलांवर कोमट थंड पाणी पडल्यासारखं वाटलं. मला जाग आली. रात्रीचे 2-3 वाजले होते आणि हे दोघं आम्हा तिघा भावंडांच्या पायांवर डोकं ठेवून रडत होते. मी 10-11 वर्षांचा मुलगाही रडत रडतच त्यांच्या रडण्याचं कारण विचारत राहिलो. पण त्यांनी दोघांनीही एक अक्षरही न उच्चारता जाग आलेल्या माझ्यावर आणि झोपलेल्या भावंडांवर मुक्यांचा वर्षाव केला. हळूहळू मला समज येत होती. मी कारण विचारल्यावर जे उत्तर मिळालं ते माझ्या अंदाजाशी जुळणारं होतं. वैऱ्यावरही येऊ नयेत असे हलाखीचे दिवस असतानाही आपली 3ही मुलं हट्टी नाहीत, अति समजूतदार आहेत, या आनंदानंही त्यांना मरणप्राय दुःख होत असावं म्हणून तो अश्रुपात होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीला बाबा दरवर्षी 1 लाख रुपये युद्धात अपंगत्व आलेल्या जवानांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेला देतो. गेल्या काही वर्षात व्याजाचे दर धडाधड कोसळल्यानं आता 1 लाख मिळेनासे होणार. हे समजल्यावर त्यानं स्वतःचं एक वेळचं जेवण बंद केलं. मी, बहीण किंवा अगदी जवळचे कुणी असतील त्यांच्याकडेच आवश्यकता असेल तरच जेवतो, अन्यथा एक वेळेलाच जेवतो. नवीन कपडे, चप्पल, सिनेमा, हॉटेल, रिक्षा, टॅक्सी या कशातही तो पैसे खर्च करत नाही. इतकंच काय, आजारी पडला तर डॉक्टरांकडे न जाता अंगावर काढतो. त्याच्या या अतिरेकी वागणुकीबद्दल मी जर रागावून बोललो तर तो म्हणतो, दारिद्र्य, अगतिकता, संताप, अज्ञान कोणत्याही कारणाने का असेना, पण मी माझी आजी, आई, बायको आणि तुम्हा तिघा मुलांशी खूप वाईट वागलो. आयुष्य त्यातच वाया गेलं.
नाती सुदृढ कशी बांधावीत हे मला आयुष्यात कधी कळलंच नाही. आता कळतंय, पण खूप उशीर झालाय. क्षमायाचनेसाठी मी काय करू शकतो? तर मी फक्त स्वतःचे हाल करून घेऊ शकतो. अर्थातच असे हाल जर त्यागात असतील तर सर्व प्रकारचे त्याग करायला मी तयार आहे. तुम्हा सर्वांवर केलेल्या अन्यायाचं मी अशा रीतीनंच परिमार्जन करणार आहे, तेव्हा मला अडवू नकोस. इतक्या हृदयद्रावक उत्तरानंतर मी काही बोलायचा प्रश्नच येत नाही. आमच्या लहानपणापासून आम्ही त्याला ए बाबा म्हणावं अशी त्याची इच्छा होती. आईनं कायम त्याला विरोध केला, त्यामुळे तो अहो बाबाच राहिला. माझी आई गेल्यावर एका संध्याकाळी त्यांनी मला एक चिठ्ठी लिहिली. मगाशी तू फोनवर बोलताना चुकून मला ए म्हणालास, पण मला खूप बरं वाटलं. आता तरी मला ए बाबा म्हणायला सुरुवात कर. चिठ्ठी मिळाली तेव्हा मी नटवर्य प्रभाकरपंत पणशीकर यांच्याबरोबर एका मीटिंगमध्ये होतो. मी ताबडतोब पंतांच्या साक्षीनंच त्याला फोन केला. ए बाबा, मी तुला या क्षणापासून ए म्हणतोय. माझा बाबा हे ऐकून काही क्षण खूप हसला. अचानक हसणं थांबलं. खूप वेळ तो गप्पच होता. मी वारंवार ए बाबा, ए बाबा म्हणत राहिलो. त्याचं पलीकडं काय झालं असावं, काय चाललं असावं हे मला समजत होतं. मी त्याला तो अश्रुपात करू दिला. बहुधा आई गेल्यावर प्रथमच तो इतका मोकळा होत असावा. एकदा एका जाहीर सभेत माझ्या बाबाची मुलाखत घेतली जात होती. मी हजर नव्हतो, पण माझ्या एका कलाकार स्नेहानं मला ही गोष्ट सांगितली. तर त्यावेळी त्याला एक प्रश्न विचारला. पुनर्जन्मावर तुमचा विश्वास आहे का? आणि पुन्हा जन्म मिळाला तर काय व्हायला आवडेल? यानं दिलेलं उत्तर असं, पुनर्जन्मावर विश्वास नाही, त्यामुळे जन्मच नको. समजा मिळालाच तर माणसाचा मिळावा. तोही मिळालाच तर नट आणि गायकच व्हायला आवडेल. मात्र यात माझी एक इच्छा आहे. मला माझा मोठा मुलगा विक्रम याच्या पोटीच जन्म मिळावा. मला त्याचा मुलगा व्हायला आवडेल, कारण विक्रम चांगला बाप आहे. पुरस्कार मी घेत नाही आणि माझ्या बाबाकडून मिळालेल्या या पुरस्कारापेक्षा जगातला कोणताही पुरस्कार मोठा आहे असं मला वाटत नाही. नहीं है